कुरकुर कुरकुर कुर ते नाही बाई लेकरू पडायला पडायला सरकतं काय अरे बदूला गलनलं होतं जागच्या जागी पडलं होतं बाई पोरग इथं गलनलाच होतं आता जागच्या जागीच गलनलं होतं बाई याला किती आवरावं तरी उघडं पडू का सारखं बसू का असं करत राहते आता त्याला काही सुचत नाही उघडं चालू गलवण्यान चालू याच्या टोंगावर आलं ना आता हे पोरग पुरीचा हात गीत दबला का पुरीचा जागीच आहे पण अजून झोपलीच नाही विचारे झोपत नाही हो किती वाजेपर्यंत माझं सगळं काम करावं लागते तरी झोपत नाही पोरगी पाहू राहिले बाई टुकू टुकू दादा नवीन 12 वाजता येत आहे वाटते आज रविवारी मधून येत आहे ना तर रविवारी येणार आहे 5-6 घंटे लागते याले लय आरामशी घेते गाडी उठलो काही बसलो हे उतरते तर लोक आमच्या वहिनीचं काम लय भारी आहे ना टाइमपास करते ना उठते उतरते तर बसते तर काही खाते खाते काही खारमुळे काही हे ते वहिनीच्या इथं झाली नाही भेट म्हणे भेट तेव्हापासून तिची माझी भेटच नाही माझ्या वहिनीची माझी जेवणात नाही काय करत आहे वगैरे वगैरे त्यावर करता येते काही बी तेव्हा पोरगी गुदू गुदू बाई सोबत बोलत नाही कोणी हे दोघीच गोष्टी करत आहेत तिच्यासोबत गोष्टी नाही करत हसती पाहू राहिली हो आपल्या टुकू टुकू विचारा लागते पाहुणे येत आहे असतं पायी पाहुणसार काय करू आज तर म्हणशील का काकू राहू द्या मीच करतो काकू राहू द्या मीच करतो पायलट बनशील ना इमान चालवशील ना पायलट बनते नाही बाई पायलट बनते इमान चालवते मग सुर पैदे पाव लक्ष्मी लढत आहे याला घेऊ त्याला मुख करव लढतच राहते ते घेऊ लक्ष्मी त्याला वाटते माझ्यासोबत गोष्टीच नाही सांगत हेच सांगते का काकून हे घेऊ लक्ष्मी तिले बाई इमान चालवते तर मी काय चालू मग चालवशील बाप्पा तू काय चालवशील त्याला म्हणा का आपलं घर चालवतो तू घर पाय रे काकू काय म्हणते तुला बोलावते तुझ्या बाप्पा तुले एवढा फुनका आला तपासून याला फुनका येते बाई लहान असो लहान लेकराला फुनका पाहिजे नाही त्याला घेतलं नाही हे घेतलं नाही की त्याला बातच फुनका येते बातच लढते मला घेतच नाही खालीच टाकते बाईचंच कौतिक करते माय करतच नाही त्याला वाटते बाबून आज फुलपॅन घातला मस्त मस्त आहे बाप्पा मस्त काय आज म्हणून आम्ही फुलपॅन घातला असं वाटते आता झोपीला आलो माय पोरग आलो नाही वाटतं झोपीला आलो झोप 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 त्याला झोपू घालतो आता पाले बापाले लयच लढत आहे बाप्पा सरस्वती वाढत आहे याच्या डोळ्यातून गंगा यमुना यमुना सगळे येऊ राहिले बाप्पा दादा लढते तू लढत का सकाळी काय लढत जावं ऐकू ये मला भोंगाच या सकाळच्या सकाळी उठली की लढत राहते भोंगा देते फुकून सकाळी उठलं की तेच आहे बाया पोरीच लयच लढत राहते होत लयच करत सगळ्याला नाश्ता दिला बाईले नाश्ताच नाही दिला नाही वा सकाळी सकाळी बाईले नाश्ता नाही लयच गुद गुद असतो बाई तू बाईले नाश्ता द्या बाईले आता गोष्टी उरायला बाईले मस्त कोण आहे सकाळच्या सकाळी गाडी इथंच ठेवली वाटते पंग पंग वाजत आहे हो आता चालू काय म्हणते मग आमचं जवळ गो आहे का घरी नाही आहे मग बरं येतो मग थांबा येतो घरून मग सोनी सोनी कसं काय आला रे कसं काय आला सोनी अचानक कसं आला रे फोन नाही काही नाही कसं काय आला तर अचानक कशी उतरला तर येऊन मुरलीचा काही फोन नाही अचानकच आला बाप्पा उतरला परत दिवशी तर फोन केलता ना हॅलो असं बापू दिसली बापू गेले वाटतं वावरात या म्हणलं चक्कर माराले जाते त्या वावरात काही नाही आता खुंट आहे हरभराचा सोंगून आणला की काय होता आता काय ते हे आहे बाई चटणी संभा हा जाऊ दे बाकी जाऊ दे तब्येता कशा आहे तुमच्या चांगल्या हो तब्येत चांगल्या आहे सगळ्याच्या बाबाचं माहित झालं तर तब्येत खराब होती तर मग मी गेलती भेटीले दक्षिण होय मान झाला ना लय थकत चालले आता काय आहे ते बसले जागेवर तर बसूनच राहते त्याला सगळं हातावरच पाहिजे ना आता म्हातारे माणसाले काय हाय आता थकले ते निकाल बसून राहते बाजीवर पाणी हातात द्यायला लागते जेवायला द्यायला लागते झोपूनच राहते हो माहिती बाप्पाला इकडे काही काम होतं बापूचा फोन आलता म्हणजे त्या बहिणी तब्येत खराब आहे म्हणे मग मी म्हणलं चला म्हणलं आज घरीच आहे चला म्हणलं भेट घेऊन येते ते फोनवर बोलल्या कसं म्हणाले आधार नाही लागत भेट घेतली तर बरं वाटते
हालचाल बी माहित पडते, फोनवर काय माहित पडते. म्हणून या म्हणलं उभ्या उभ्या. बाबू उतरचं वय आहे, एका जागेवर काही बसतच नाही ना ते. बाबा इकडे तिकडे चालू. बाबा इकडे तिकडे सुरूच राहते, इकडे जाय तिकडे जाय. तर उतरचं वय आहे, बसा ते बसून तिथे. आणि स्वतः का पाणी आणून देत नव्हते का आम्ही, लगे गेले त्या टाक्यावर पाय द्यायला. एवढं वय मानून हे असं देतो ना आम्ही सगळं काही, तिथे बसून असं आम्हाला मागायला काय होते बाई, देतो ना आम्ही. का जवायला पाणी पाय धुवायला पाणी देत नाही का यांच्याच माता आहे का आजपर्यंत, देतो ना आम्ही बी, आहे ना खंबीर. अहो बाई, वय वाढलं ना, वयाचे ना माणूस चिडचिड करत असते. लहान लेकर आहे का सांभाळायला लागते म्हाताऱ्या माणसाले. त्यांना वाटते आता बी सर्व काही काम होते, त्यांना हे नाही समजत आपलं उतरतं वय आहे, आपल्यापासून कसं काम होणार. जवानीत दाखवतो बुडा आता बी. आता वहिनीने सांभाळून घ्यायला पाहिजे काय ते. ए बाबू चांगली पोरगी सापडली. हा? हो माय बुड्याचा सगळं काही करते, बुड्याला सांभाळून घेते, जेवण जेवण टाइमवर देते. पण बुडाच थोडा वय वय आहे ना. 2-3 दिवस झाले गाडी नाही लावली ती. मला काय खबर नाही येत का तू, या सगळ्याच मला सगळंच माहित आहे तुझं. मला वाटलं काही नाही राहिलं, तसंच चेपक करा बा बुड्याले. जाऊ दे ना, 1000-1500 रुपये आपल्याच माणसाला चालले ना, आपल्याला आपल्या मनाची समाधानी तर होते. खरं का, बस बस बरं येते, आला तेव्हापासून उभाच आहे, पाय गळून आले असं. बस येते. थंड पाणी पितो का फ्रीजातलं पाणी देऊ का माठातलं देऊ, कसं शेजारच्या इथून आण बाई तुला बाटली, एक बॉटल पाण्याची थंडी. मला वाटातलंच पाहिजे, तसं फ्रीजातलं पाणी मी काही पेत नाही. 12 महिने सुरूच राहते त्यांची इथं फ्रीज. बॉटल असतं 12 महिने ठेवते ते फ्रीज मध्ये. आणतो ना शेजारची ती, कधी येते म्हणजे गेलं तर. बर्फ गिरफ आणू का, सरबत करू का बर्फाचा, बस बस. तुम्हाला सवय आहे बाबा ते फ्रीजातलं पाणी प्यायची थंड, आम्हाला नाही बाबा एवढी सवय, आम्ही माठातलं पेत असतो. नाही ना बाई, जाऊ दे ना, काय एवढं हे करतो. मला माठातलंच पाणी दे आणि निंबू सरबत दे, नाही तर चहा ठेव, नसेल तर काळा चहा कर, नाही तर कडीतले गोळे केले आज आणि भाकरी केले. जीवनच जाय आता. तुमचं झालं का जेवण? नाही ना, आज घालाच नाही ते, जवळच तर नाही आला अजून. असं नाही काही दोघच जण आहे म्हणून दिवसभर आमचं सुरूच राहते, लेकरा बाळाचं काम आहे. सुरूच राहा लागते बाई. जवळ लवकर नाही करत, आंघोळ नाही करत लवकर. चांगली भूक लागली की मग जेवतो आम्ही साजरा. मस्त कडी केली ना, आणि मस्त जेवण करू मग, आणि आंघोळ बिंघोळ कर, हात पाय तोंड धुई आंघोळच करून घे त्याच्या परत. असं करम भाऊ थांबा, थांबा ना, असं करम भाऊ थांबा. हा बोला बोला, कोण आहे? बोलायचं होतं म्हणजे तुमच्यासोबत. हा बोल ना बाई, काय झालं? कुठे गेला तुझ्या नवरा मनोज? गेले वावरात गेलेले आहे ते भाऊ. म्हणतो मी काय म्हणतो, बोला ना बाई, काय होतं ते? भाऊ मी काय म्हणतो भाऊ, बाई तुम्हाला उसने बिसने पैसे बिसे पाहिजे का? पैसे बिसे लागत असेल तर मनोज भाऊले पाठवून द्या, आपल्या घरी देऊन देतो पैसे. नाही पैसे नाही पाहिजे ना, पैसे नाही पाहिजे. बाई मला काही पैसे गिसे नाही पाहिजे उसने. मी काय केलं होतं, त्या बाईपासून घेतले होते ना उसने पैसे, आणि पैसे आहे का नाही मी सगळे तुमची वापस देतो, फक्त यांना ठाऊक नका होती का बाईनं पैसे दिले म्हणून. मला कसं पण मला लेकराची शपथ घालतो बाबा, पण पैसे दिले म्हणून सांगू नका हो मला झाले. तुमच्या बायको नाही हां, तुमच्या नवऱ्याला तुमच्या बायकोले समजून सांगा बाबा का ते पैसे दिले म्हणून सांगू नका. म्हणजे मला काही समजलं नाही बाई, जे माझ्या बायकोन तुम्हाला पैसे दिले उसने ते मनोजले माहित नाही का? ते उसने माझ्या भावाला पाहिजे होती, हो म्हणून मी कटाने दिले होते पैसे घरच्यांच्या, माझ्या भावाला मी देऊन दिले. पण आता सांगू नका बाबा म्हणा तुमच्या बायकोले, माझ्या पाहुण्याले. मनोरीला जर माहीत झालं का नाही तर हा माणूस लय तमाशा करून पैसे दिले, तो पैसे याचा सकट वापस देतो. बाईचे पैसे मी निकाल वापस देतो, याचा सकट देतो. घरी काही मागायला पैसे काही येऊ नका दे, आणि त्यांच्या देखता काही म्हणू बी नका. लेकिन बस मारले काही नाही, डोक्यावर घेतील बापाने का द्यायचा आणून, काही विषय नाही, व्याजा बिजाच काही विषय नाही. मी आता लोक व्याजाने कोणाला पैसे दिले नाही, जेवढे असेल तेवढेच देऊन द्यायचा, जाऊ द्या. खानदानात कोणा व्याजाचा धंदा नाही केला अजून, जेवढे तेवढे आणून द्यायचा फक्त बाई, झालं. काही काळजी करू नका, लेकराचा काही सप्पता घालू नका, करतो जेवढं तेवढं, सांगत नाही. बर, माझ्या बायकोले समजावून सांगतो, सोन्यासारखे लेकर आहे तुमचे, लेकराचे काही सप्पता घालता, शिकवा त्यांना, शिकवा मस्तपैकी मास्तर बिस्तर बनवा. काय लेकरांच्या सप्पता घालायला लागते का?
काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. लेकरासाठी घेतल्या असेल तर एक नंबरच तुमचं. लय उपकार झाले